नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील आरटीईच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरटीईच्या माध्यमातून जर समजा तुमच्या मुलाचा ॲडमिशन एखाद्या इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये झाला असेल तर त्या शाळेमध्ये तुम्हाला पूर्णपणे मोफत शिक्षण मिळतं। परंतु मित्रांनो, अनेक पालकांकडून अनेक शाळा वेगवेगळ्या प्रकारची फी आकारत असते। परंतु मित्रांनो, या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट, या शाळेसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट की आरटीईच्या मुलांचं तुम्ही जर प्रवेश निश्चित करत असाल किंवा जर एखादा पालक आरटीईच्या माध्यमातून शाळेमध्ये प्रवेश घेत असेल तर त्या शाळेला शासनाकडून फी देते। आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तब्बल 58 कोटी 80 लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व शाळांना वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की आरटीईच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही आणि जर असं आढळल्यास तर त्या शाळेला कोणत्याही प्रकारची फी दिली जाणार नाही किंवा रक्कम दिली जाणार नाही। आता हा नेमका शासन निर्णय काय आहे, शासन निर्णयामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी समजून सांगितल्यात याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 20 मार्च 2025 रोजी आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी तब्बल 58,000 लाख म्हणजे 58 कोटी इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1)(c) व कलम 12(2) अन्वये केलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने आरटीई 25% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी रुपये 58 कोटी रुपये इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यासंदर्भात मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्ह्यांनी केलेल्या वाजवी मागणीच्या प्रमाणात निधी वितरित करावा। वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भ 1 ते 4 येथील न्यायालयीन प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने प्रतिपूर्ती करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून सर्व शाळांना सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला जर आरटीईच्या माध्यमातून तुमचं अनुदान हवं असेल, निधी तुमचा हवा असेल तर तुमच्या पोर्टलवरती त्या संदर्भात माहिती प्रसारित करायची आहे। जर समजा तुमची स्वतःची एखादी वेबसाईट असेल तर वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाठवायच्या आहेत, जेणेकरून आरटीईच्या माध्यमातून लाभार्थ्यांना या ठिकाणी स्पष्टता होणार आहे की जेवढेही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे पैसे राज्य सरकारकडून सर्व शाळांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आणि सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सुद्धा सरळ पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदवण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। ज्या शाळांकडून आरटीईच्या संदर्भात वेगळी फी आकारली जाते आणि जर पालकांकडून या संदर्भात काही तक्रारी आल्या तर अशा शाळांवरती कारवाई केली जाणार। त्याचबरोबर त्या शाळेने आतापर्यंत जेवढेही आरटीईचे विद्यार्थी शिकवले असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे सुद्धा त्या शाळेला दिले जाणार नाही। अशा संदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी पारित करून सर्व शाळांना तसेच आरटीईच्या सर्व पालकांना या ठिकाणी सूचित केलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, आरटीईच्या पालकांसाठी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जाहीर केलेला शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।